ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता महिपतने पाठवलेला माणूस आता प्रतिमाला मारायला येताच इकडे आता शेवटच्या क्षणी असे काहीतरी घडते की त्यामुळे आता नीतीच्या मनात वेगळेच असल्यामुळे प्रियाने आता पायरीवरून सायलीला ढकलून दिल्यामुळे सायलीला दहीहंडी फोडायला जाता येत नाही आणि त्यामुळे सायली ही प्रतिमासोबतच असल्यामुळे महिपत आणि आता नागराजचा प्रतिमाला मारण्याचा प्लान कसा फ्लॉप होतो. तरीसुद्धा प्रतिमावरती हल्ला करायला लागताच आता सायली मोठ्या चतुराईने सायलीने आता एकच गोष्ट करताच अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने कसा धावत येतो आणि प्रतिमाचा जीव वाचून महिपतच्या माणसाला पकडताच आता भयानक सत्याचा अर्जुन समोर कसा आणि कोणता उलगडा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सुभेदारांच्या घरी जय्यत तयारी झालेली असते आणि आता सगळ्यांनी श्रीकृष्णाची पाळणा गाऊन आता सगळेजण जोमदार तयारी करतात आणि दुसऱ्या दिवशी मागील वर्षाप्रमाणे दहीहंडी ही सायलीच फोडणार असल्याचे आता पूर्णाईसोबत सगळ्यांनी ठरवलेलं असतं. मागच्या वेळेस कशी पटापट आता एकमेकांच्या खांद्यावरती चढत सायलीने दहीहंडी फोडली होती तशीच आता या वर्षी देखील सायली दहीहंडी फोडेल असे आता पूर्णाईने सांगितलेलं असतं. तेव्हा आता सगळेजण अर्जुनसोबत खुश झालेले असतात. इकडे मात्र प्रियाने विचार केलेला असतो की दहीहंडीच्या वेळेस सगळे सुभेदार बाहेर असतील आणि मात्र त्याच वेळेस प्रतिमा ही आतमध्ये एकटीच असेल. तेव्हा आता हीच संधी असल्याचे आता प्रियाच्या लक्षात येऊन प्रियाने आता नागराजला फोन करून आता दहीहंडीच्या दिवशी प्रतिमाला मारण्याचा प्लान केलेला असतो. तेव्हा आता महिपत आणि नागराजला हीच संधी योग्य असल्याचे आता लक्षात येताच आता महिपतने त्याच्या माणसाला बोलून प्रतिमाला मारण्याची सुपारी दिलेली असते. मोबाईलमधील प्रतिमाच्या फोटोने आता प्रतिमाला कसे मारायचे सुभेदार दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये कसे बाहेर असतील आणि त्याच वेळेस संधी साधून सुभेदारांच्या घरामध्ये जाऊन प्रतिमाचा कसा आता खात्मा करायचा हे सगळं आता महिपतने त्याच्या माणसाला सांगितलेलं असतं. तेव्हा आता महिपतचा माणूस दुसऱ्या दिवशी प्लाननुसार आता सुभेदारांच्या घरी आता निघालेला असतो. इकडे मात्र भयानक घटना घडलेली असते आणि प्रियाने सायलीला पायरीवरून लोटल्यामुळे सायली ही आता पायरीवरून पडून बेशुद्ध झालेली असते. सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा आता सर्वांनी आता सायलीला बेडरूममध्ये आणलेलं असतं. अश्विन आता सायलीवरती उपचार करतो तर आता सायली ही खूप वेळानंतर शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा आता अश्विनने सायलीला आरामाची गरज असल्याचे सांगितलेले असते. तेव्हा आता या वर्षीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सायली सहभागी होणार नाही आणि आता सायली तू तुझ्या तब्येतीची काळजी घे असे आता पूर्णाई सायलीला सांगते. पूर्णाई म्हणते की सायली तू या घराचा आधार आहेस. या घरासाठी तू किती आणि काय काय नाही केले. तेव्हा अजिबात तू बाहेर यायचं नाही. स्वतःची काळजी घ्यायची आणि आराम करायचा. तेव्हा आता सायलीने पूर्णाईचे म्हणणे ऐकलेले असते. इकडे मात्र आता सायली ही आतमध्येच थांबणार असल्याचे कळताच आता प्रियाचा प्लान चौपट झालेला असतो. प्रिया आता नागराजला फोन लावू लागते पण आता नागराज काही फोन उचलायला तयार नसतो आणि महिपतने अगोदरच त्या माणसाला आता सुभेदारांच्या घरी पाठवलेले देखील असते. इकडे आता दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सगळे सुभेदार आता सहभागी होतात. आता दहीहंडी फोडण्यासाठी सगळेजण बाहेर आलेले असतात आणि आता या वर्षीची दहीहंडी अर्जुन तू फोडायचंयस. मागच्या वर्षी सायलीने फोडली होती. आता या वर्षी सायलीऐवजी सायलीची ही प्रथा तू पूर्ण करायची. तेव्हा आता पूर्णाईचे म्हणणे अर्जुनने ऐकलेले असते आणि आता अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी तयार झालेला असतो. सगळेजण नाचत असतात. अस्मिता प्रिया ही सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी त्यांच्यामध्ये सहभागी झालेली असते. पण आता प्रियाचे लक्ष मात्र आतमध्ये लागलेले असते. आता काय होणार. सायली तर आतमध्ये आहे आणि आता नागराजने कुणाला पाठवलेलं असेल आणि तो आता आतमध्ये येऊन प्रतिमाला मारील काय असे अनेक प्रश्न आता प्रियासमोर येत असतात.
इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिस सायली, जरी तुम्ही यावर्षी दहीहंडीमध्ये सहभागी होणार नसला ना, तरी सुद्धा तुम्ही दरवाजातून आता मी कशी दहीहंडी फोडतो हे बघू शकता बरं का. तेव्हा सायली म्हणते की अरे वा अर्जुन सर, तुम्ही दहीहंडी फोडणार आणि मी ते बघणार नाही असं होईल का. प्रतिमा आत्यासोबत आम्ही दोघीही तुम्ही कशी दहीहंडी फोडताना ते बघू. तेव्हा आता अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे आता सायली ही प्रतिमाला घेऊन आता दरवाजात उभी असते. आणि आता इकडे आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. ही सायली आता प्रतिमाला घेऊन तर दरवाजात उभी आहे. आणि आता नागराज हा या प्रतिमाला कसे मारनेल असे प्रश्न आता प्रियाच्या डोक्यात येत असतात. त्याच वेळेस आता महिपतने पाठवलेला तो माणूस तिथे येतो आणि त्याच्या मोबाईलमधील तो प्रतिमाचा फोटो बघतो. इकडे तिकडे नजर फिरवत आता हळूच तो माणूस आता आतमध्ये जाऊ लागतो. पण तेवढ्यात त्याची नजर दरवाजात उभ्या असलेल्या सायली आणि प्रतिमावर पडते. दोघीही उभ्या असतात. तेव्हा आता ही बाई कोण, या बाई शेजारी, आणि आता हिला कसं मारायचं असा आता महिपतचा माणूस विचार करतो. पण त्या खूप वेळ वाट बघितल्यानंतर सुद्धा सायली आता प्रतिमाला सोडण्यासाठी तयार नसते. तेव्हा आता प्रिया ही सायलीकडे येत म्हणते की अगं सायली, चल ना तू प्रतिमा आत्याला त्या इथे उभ्या राहून बघतील, तू बाहेर ये. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही प्रिया, मी इथेच ठीक आहे आणि तू मला अक्कल शिकू नकोस. तेव्हा आता प्रियाचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. इकडे आता तो महिपतचा माणूस विचार करतो की आता या बाईला डायरेक्टच समोर जाऊन चाकू मारून इथून पळून जायचं आणि गर्दीत कोणाला ते समजणार देखील नाही. तेव्हा आता इकडे सगळेजण नाचत असताना तो माणूस आता दरवाजाकडे येऊ लागतो आणि आता हळूच त्याने त्याच्या खिशातला चाकू बाहेर काढलेला असतो. इकडे मात्र आता त्या माणसाकडे सायलीचे लक्ष जाते आणि त्या माणसाचा सायलीला संशय येतो. मागच्या वेळी देखील असाच अनोळखी माणूस आपल्यासमोर आला आणि गणपती उत्सवामध्ये आपल्याला कसा त्याने चाकू मारला हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. पटकन आता तो माणूस सायलीकडे येऊ लागताच इकडे सायली ही मोठ्याने अर्जुनला हाक मारते. त्याच्या हातातील चाकू आता सायलीने बघितलेला असतो. आणि आता इकडे 2-3 मोठ्याने अर्जुनला हाक मारताच इकडे अर्जुनचे लक्ष सायलीकडे असते आणि सायली ओरडत असल्याचे बघताच आता अर्जुनला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो आणि पळतच आता अर्जुन सायलीकडे येऊ लागतो. तर आता इकडे तो माणूस अगदी सायलीच्या जवळ येऊन आता सायलीला बाजूला ढकलून आता त्या माणसाने आता प्रतिमाला खाली पाडलेली असते आणि आता प्रतिमावरती चाकू तो माणूस उगारू लागतो. तेवढ्यात आता महिपतने आपल्याला लाकडी जळक्या दांड्याने कसे मारले होते हे चाकू उगारताच आता प्रतिमासमोर येते आणि प्रतिमाला 22 वर्षापूर्वीची ती घटना जशीच्या तशी प्रतिमासमोर आल्याने प्रतिमाची स्मृती एका झटक्यात पुन्हा परत आलेली असते. आणि आता मोठ्याने मला वाचवा असे प्रतिमाच्या तोंडातून शब्द बाहेर निघतात आणि त्याच वेळेस आता प्रतिमाची वाचा देखील परत आलेली असते. तेव्हा इकडे त्याच वेळेस पाठलाग करून धावतच आता अर्जुन त्या माणसाला पकडतो आणि त्या माणसाची कुत्र्यासारखी धुलाई करतो. तेव्हा तो माणूस आता पळून जाऊ लागतो. पण अर्जुन त्याला पुन्हा पकडून आता तो माणूस महिपतचे नाव सांगणार का. तर आता 22 वर्षापूर्वीची घटना महिपतने आता दुसऱ्यांदा प्रतिमासोबत करून प्रतिमाची वाचा आणि स्मृती पुन्हा परत आणलेली असते. तर आता प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत येताच आता सुभेदारांना कसा आनंद होतो आणि सायलीमुळेच प्रतिमा वाचल्याचे सत्य समोर येताच आता पूर्णाई काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.